हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, कठोपनिषदामधल्या अध्याय पहिल्यामधील दुसऱ्या वल्लीचा विचार आपण आता करतो आहोत. या अध्ययनामध्ये आज आपण दुसऱ्या वल्लीतला 14वा श्लोक पाहणार आहोत. यमराज नचिकेताला उपदेश करतायत. या ठिकाणी सुरुवातीला मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की नचिकेत हा यमसदनी गेलेला आहे. याचा अर्थ तो अक्षरशः यमराजाच्या घरी गेलेला आहे. आपण यमसदन याचा अर्थ एखादा मनुष्य मृत्यू पावल्यानंतर वापरतो, परंतु तसा अर्थ इथे नाही आहे. वडिलांचा क्रोध आणि त्यांनी तुला मी मृत्यूलोकात पाठवतो असं म्हणणं हे केवळ निमित्त मात्र आहे. नचिकेताला यमराजाकडून खूप ज्ञान मिळवायचं आहे. अनेक ऋषीमुनी यमराजाला भेटून पुन्हा पृथ्वीलोकावर आलेले आहेत, कारण ते सिद्ध पुरुष असतात. वसिष्ठ, विश्वामित्र, व्यास महर्षी, अनेक असे मोठे मोठे ऋषी हे तिन्ही त्रिकाळ सगळ्या लोकांमध्ये हिंडून पुन्हा पृथ्वीवरती येऊ शकतात. संत तुकाराम महाराज सुद्धा वैकुंठाला जाऊन सदेह पुन्हा पृथ्वीवर आलेले आहेत. तेव्हा हे सगळे सिद्ध लोक आहेत. तसा हा नचिकेत सुद्धा सिद्ध आहे, म्हणून तो यमाच्या घरी प्रत्यक्ष जाऊ शकतो आणि यमराजाशी चर्चा करून पुन्हा पृथ्वीवर सुद्धा येऊ शकतो. तर आता यमराज पुढचा उपदेश करता आहेत. त्यांनी पुरुषोत्तमाचा महिमा सांगितलेला आहे आणि पुरुषोत्तमाचा महिमा किंवा ब्रह्मतत्व हे ऐकण्याचा अधिकार नचिकेताला आहे असंही सांगितलेलं आहे. हे सगळं यमराज सांगत असताना या ठिकाणी यमराजाने नचिकेताची स्तुती केलेली आहे, परंतु मोठ्या माणसांना आपली स्तुती केलेलं आवडत नाही, जे मनाने मोठे असतात. तसंच या नचिकेताला यमराजाकडून आपली स्तुती ऐकवत नाही याचा अर्थ काय? स्तुती केली किंवा आपली स्तुती ऐकली तर मनुष्याला अहंकार येतो. म्हणून आत्मस्तुती कधीही ऐकू नये. मला एवढे लोक चांगलं म्हणतात, मग एवढे लोक माझं कौतुक करतात, ही हवा एकदा डोक्यामध्ये शिरली की अहंकार निर्माण होतो. तो अहंकार नको असेल तर जसं तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. आपली निंदा करणारे लोक सुद्धा पाहिजेत, तेव्हा आपण पुन्हा जमिनीवर येतो. सगळेच जण आपली स्तुती करायला लागले तर आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल एक अहंकार निर्माण होतो. तो अहंकार निर्माण होऊ द्यायचा नाही आहे नचिकेताला. म्हणून यमराजाचं उपदेश जो आहे यमराजा करतोय तो उपदेश नचिकेताने मध्येच शंका विचारून त्याच्यामध्ये खंड पाडलेला आहे. यमराजाला त्यांनी मध्येच विचारलं आहे ह्या 14व्या श्लोकामध्ये, अन्यत्र धर्मात अन्यत्र धर्मात अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात अन्यत् स्मृताकृत कृतात अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्पश्यस्ति तद्वत् यत् यत् यत्तत्. ज्याने त्या परमेश्वराला धर्मात अन्यत्र अधर्मात अन्यत्र, धर्मापासूनही पुढे किंवा अधर्मापासूनही पुढे, अस्मात् कृतकृताम या कार्य आणि कारणरूप सगळ्या जगतामध्ये, अन्यत्र च भूतात भव्यात भिन्न आणि भूत वर्तमान भविष्य कालामध्ये, अन्यत्र पश्यसी वेगळ्या ठिकाणी आपण जाणता आहात त्याच्याबद्दल विचारा. थोडंसं हे गूढ आहे, ते समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. नचिकेताने मध्येच यमराजाला शंका विचारलेली आहे की हे भगवान,
जर आपण खरोखरच माझ्यावरती प्रसन्न असाल तर जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाला धर्माचं किंवा अधर्माचं बंधन नाही. तो कार्यकारण रूपाने वेगळा असा आहे. भूतकाल, वर्तमानकाल आणि भविष्यकाळ या सगळ्याहून तो वेगळा आहे. ब्रह्मसूत्रामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, पृष्ठम चेह ब्रह्म. ब्रह्मसूत्रातल्या पहिल्या अध्यायात 24व्या सूत्रामध्ये हे भाष्य त्यांनी केलेलं आहे. आता याचा थोडासा खुलासा करतो. नचिकेताची शंका अशी आहे की हे जे परब्रह्म आहे, हे परब्रह्म याला धर्माचं आणि अधर्माचं बंधन नाही. कारण ते जे परब्रह्माचं तत्व आहे त्याला कोणतेही कर्म बाधित नाही आहेत. नमाम कर्माण लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, हे जसं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे तसं या ब्रह्मतत्वाला कोणतेही चांगले किंवा वाईट कर्माचं बंधन नाही. ते फक्त मनुष्याला आहे. आता कार्यकारण प्रकृती. कार्यकारण प्रकृती म्हणजे काय? प्रत्येक कार्यामागं एक कारण असतं, त्याला कार्यकारण संबंध असं म्हणतात. एखादा फर्निचर बनवायचं असेल किंवा टेबल बनवायचं असेल तर त्याला कारण काय? लाकूड आहे, सुतार आहे, सुताराचे हत्यारं आहेत, ही सगळी कारण आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला अतिशय छोटंसं उदाहरण दिलं की टेबल बनवायचं असेल तर लाकूड कारण आहे, सुतार कारण आहे, त्याची आयुध कारण आहेत. तसं हे संपूर्ण विश्व बनवण्यासाठी, हे विश्व बनवणं हे कार्य आहे. मग त्याच्यामागं कारण कोण आहे? तर भगवंत आहे. पण हे ब्रह्मतत्व या भगवंताहून सुद्धा वेगळं आहे असं नचिकेताचं म्हणणं आहे. याशिवाय भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमानकाळ या सगळ्यापासून हे परमतत्व वेगळं आहे. याला या कोणत्याही काळाचं बंधन नाही. असं जे परमतत्व आहे ते मला सांगा. म्हणजे हे किती गूढ आहे बघा. परत एकदा याचा खुलासा करतो. नचिकेताची शंका काय आहे? जसं भगवद्गीतेत सांगितलं आहे, उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेत्युदाहरतः यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्य ईश्वरा. 15व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकात भगवंताने सांगितलं आहे, अविनाशी विभाग हाच उत्तम पुरुष आहे, त्याला कोणी परमात्मा म्हणतात. तो परमेश्वर त्रैलोक्यात भरलेला असून त्याचं धारण पोषण मी करतो. उत्तमः पुरुषस्तु अन्यः, उत्तम पुरुष हा परमात्म्याहून परत वेगळाच आहे. आता यावरती नचिकेत शंका विचारतो आहे की हा ज्या परमात्म तत्वाची त्याबद्दल मला उत्सुकता आहे, हे परमात्म तत्व माझ्या माहितीप्रमाणे धर्म आणि अधर्म यांनी लिप्त होऊ शकत नाही. याला कोणताही धर्म नाही. तो धर्मबिर्म सगळं मनुष्याला आहे. कारण हे फक्त ह्या 84 लक्ष योनीला धर्म आहे. त्याला काय करायचं हे ठरलेलं आहे. 84 लक्ष योनीच्या प्राण्यांना त्यांनी काय काय करायचं हे ठरलेलं आहे. फक्त बुद्धी दिलेली आहे सारासार विचार करायची, ती मनुष्याला दिलेली आहे, ती श्रेष्ठ योनी म्हणून. म्हणजे पहिला पॉईंट क्लिअर झालेला आहे की हे जे परमतत्व आहे याला धर्म किंवा अधर्माचं बंधन नाही. हे एक झालं. दुसरं, कार्य आणि कारण. म्हणजे हे सगळं विश्व हे कार्य आहे आणि त्याच्यामागं कारण स्वरूप कोण आहे? तर भगवंत आहे, परमेश्वर आहे.
परंतु या परमेश्वराच्या पलीकडं जाऊनही एक उत्तम पुरुष आहे. उत्तम हा पुरुषस्तु अन्यहा असं स्पष्ट भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे. उत्तम पुरुष हा वेगळाच आहे. परत म्हणजे ह्या कार्यकारण रूपाशी सुद्धा त्याचा काही संबंध नाही त्या उत्तम पुरुषाचा. बरं, काळाशी संबंध आहे का? भूतकाल असेल, वर्तमान काल असेल, भविष्यकाळ असेल, त्याच्याशीही काही संबंध नाही. त्या परमात्म तत्वाचा, उत्तम पुरुषाचा या गोष्टींशी काहीही संबंध नाही. म्हणजे हे सगळं विश्व चाललेलं आहे, याची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही भगवंताच्या हातात आहे. अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे ती कामगिरी सोपवण्यात आलेली आहे. यामध्ये कुठंही हे उत्तम पुरुष किंवा परमात्म तत्व येत नाही. मग या परमात्म तत्वाचं कार्य काय? या परमात्म तत्वाचं कार्य एवढंच आहे की या संपूर्ण चराचराचं अस्तित्व टिकवून ठेवणं. हेच फक्त त्याचं कार्य आहे. उत्पत्ती, स्थिती, लय याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. धर्म आणि अधर्माशी त्याचा काहीही संबंध नाही. भूतकाल, भविष्यकाल, वर्तमानकाल याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. फक्त काय आहे, जे निर्मित आहे कार्य, त्याचं अस्तित्व ठराविक मर्यादेपर्यंत टिकवून ठेवणे हे या परमतत्वाचं काम आहे. अतिशय सोपं उदाहरण देतो तुम्हाला मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. घराघरामध्ये महिला लोणचं घालतात. ठीक आहे. आता लोणचं घातल्यानंतर ते फिरवतात. म्हणजे उत्पत्ती करणार कोण? महिला. त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी, म्हणजे ते जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ किंवा सैंधव काहीतरी घालतात. त्या लोणच्याचं अस्तित्व ठराविक मर्यादेपर्यंतच टिकतं. जास्त मीठ घातलं म्हणून 10 वर्ष टिकत नाही. आता माझ्यापेक्षा आमच्या भगिनीनं जास्त माहिती आहे, पण मी फक्त एक उदाहरण द्यायचं म्हणून दिलं. मग भगिनी काय करतात? ते अधूनमधून फिरवतात. म्हणजे उत्पत्ती भगिनी करतात, ती स्थिती भगिनी करतात, आणि ते सगळेजण घरातले हळूहळू रोज थोडं थोडं किंवा जसं जमेल तसं खाऊन ते पुढच्या सीझनच्या आत संपवून टाकतात. म्हणजे त्याचा लय होतो. म्हणजे लोणच्याच्या उत्पत्तीपासून बरणीतलं लोणचं पूर्ण संपेपर्यंत त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी जसं मीठ घातलं जातं, ते मीठ म्हणजे परमतत्व समजा. म्हणजे मी अगदी फार कॉमन असं उदाहरण दिलेलं आहे. या मिठाशी आणि परमतत्वाची तुलना होऊ शकत नाहीच. पण एक आपल्याला लक्षात यावं, त्याची भूमिका, परमतत्वाची भूमिका या जगामध्ये काय आहे हे लक्षात यावं म्हणून मी आपल्याला अत्यंत प्राथमिक स्वरूपाचं उदाहरण दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे परमतत्व आहे त्याच्याबद्दल मला सांगा, असं नचिकेताने म्हटलेलं आहे. 15व्या श्लोकामध्ये ब्रह्मतत्वाचं वर्णन, त्याबद्दलचा उपदेश यमराज करतायत. सर्वे वेदा यत् पद्मानंती तपांसी सर्वाणि च यत् वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीतोमि. तत् सर्वे वेदाः, सर्व वेद, यत् पदम, ज्याच्या परमपदाचा, आमनंती, वारंवार प्रतिपादन करतात, सर्वाणि तपांसी, सगळे तप, ज्या पदाचा, वदंती, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतात, त्याबद्दल बोलतात, यत् इच्छन्तः, ज्या साधकगणांना इच्छा असते, ब्रह्मचर्यं चरन्ति, ब्रह्मचर्याचं पालन करतात, तत्पदम, ते पद, संग्रहेण संक्षेपसे ब्रवीमी, तुला मी
थोड्याशा संक्षेप रूपात सांगतो. ओम इति एतत्. ओम हे एक अक्षर आहे. आता यमराजांनी समजून चुकलेला आहे की आता हा नचिकेत मागं हटणारा नाही. हा माझ्याकडनं ते ब्रह्मतत्वाचं महत्त्व, त्याचं वर्णन ऐकूनच घेणार, त्याच्याशिवाय तो थांबणार नाही. मग आता ब्रह्मतत्व सांगायला सुरुवात केलेली आहे यमराजाने. आपणही थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला कळेल की ब्रह्मतत्व म्हणजे नक्की काय असतं. यमराज या ठिकाणी ब्रह्मतत्व पुरुषोत्तमाचा ओंकार उच्चारापासून सुरुवात करून स्वरूप सांगण्याचा प्रयास करत आहेत. ते म्हणतात की सर्व प्रकारचे वेद, निरनिराळ्या प्रकारचे छंद, छंद याचा अर्थ काय आहे, संस्कृतमध्ये एखादी रचना करायची असेल तर ती छंदोबद्ध असावी लागते. कोणता तरी एक छंद आहे, अनुष्टुप छंद. आता रामरक्षा ही अनुष्टुप छंदामध्ये आहे. तसे काही छंद म्हणजे रचनेची वैशिष्ट्य. छंद याचा अर्थ हॉबी नव्हे, छंद याचा अर्थ रचनेची वैशिष्ट्य संस्कृत भाषेमध्ये आहेत. तर सगळ्या प्रकारचे वेद, सगळ्या प्रकारचे छंद, सगळ्या प्रकारचे तप आणि सगळ्या प्रकारची साधनं करणारे साधक यांचं ज्या ठिकाणी लक्ष्य म्हणजे टार्गेट, ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे ते परमतत्व प्राप्त करण्यासाठी साधक पहिल्यांदा ब्रह्मचर्याचं अनुष्ठान करतात. आणि त्या परमतत्वाचं बीज एक पहिलं आहे, ते म्हणजे ओम. सगळ्या परमतत्वाचं बीज काय आहे तर ओम हे आहे. ओम म्हणजेच परमतत्वाची सुरुवात आहे आणि तोच परमतत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ओमला एवढं महत्त्व आहे. आता ओमला एवढं महत्त्व का आहे? अ उ म, अकार, उकार आणि मकार. आता हे थोडंसं उपनिषदाच्या बाहेरचं मी तुम्हाला समजावून सांगतोय. अकार का घेतलेला आहे? कारण 12 खडीमधला देवनागरी लिपीतला पहिला स्वर तो आहे, म्हणून अकार. अ पासूनच सगळी लिपी सुरू होते देवनागरी, म्हणून अकार. अ उ आणि म. उ जे आहे ते उच्छ्वासाशी संबंधित आहे, श्वासोच्छ्वासाशी संबंधित आहे, प्राणाशी संबंधित आहे, प्राणवायू किंवा ऑक्सिजनशी संबंधित आहे. उ म्हटल्यानंतर आपल्या श्वासपटलापासून, ज्याला आपण डायफ्रॅम म्हणतो, जो छातीच्या पिंजराच्या शेवटी असतो, फुफ्फुसाच्या खाली असतो आणि आतड्याच्या मध्ये असतो, त्याचा तुम्ही उ म्हणून बघा, तिथून आतडी उचलली हे डायफ्रॅम उचलला जातो. उ आणि म किंवा म्हणजे मुळं काय होतं, मस्तिष्क आणि ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे गळ्यापासून वरचे जे अवयव आहेत त्या अवयवांचा जो एक प्रतिनिधी स्वरूपातलं जो वर्ण आहे तो म्हणजे म. म्हणजे देवनागरी अक्षरातला एक प्रतिनिधी अ, श्वासोच्छ्वास किंवा प्राणाचा प्रतिनिधी उ आणि बुद्धिमत्ता या क्षेत्राचा प्रतिनिधी म. असं म्हणून ओमचा उच्चार कसा करायचा आहे?
एकदम ओम असा उच्चार करायचा नाही. उ म असाच त्याचा उच्चार व्हायला पाहिजे. आणि ह्याचे परिणाम अत्यंत चमत्कारिक आणि अनाकलनीय आहेत. तुम्ही दररोज या पद्धतीने जर 10 वेळा उच्चार केलात तर तुमचे आजार 90% अधिक बरे होतात. कारण त्याच्यामध्ये ती शक्ती आहे. तो परमतत्वाचा बीजमंत्र आहे. तो अस्तित्व टिकवणारा आहे. आपलं अस्तित्व जर टिकायचं असेल रोगाशिवाय तर ओम या या अक्षराला पर्याय नाही. आता 16व्या श्लोकात काय म्हणतात बघा. एतद्वेवाक्षरं ब्रह्म एतद्वेवाक्षरं परम एतद्वेवाक्षरं ज्ञात्वा यो यदि इच्छति स तस्य तत्. बघा, प्रत्यक्ष यमराज काय सांगतायत. एतत् अक्षरम एव ही, हे जे अक्षर आहे. ब्रह्म एतत्, हेच अक्षर ब्रह्म आहे. अक्षरम एवी परमम ही एतत्, हे अक्षरच परब्रह्म आहे. म्हणून अक्षरम ज्ञात्वा, हे अक्षर जाणून यहा यत इच्छति तस्य तत्, ज्याला जे पाहिजे ते मिळेल. बघा या ओम मध्ये काय ताकद आहे. परंतु ह्या ओम अक्षर नुसतं म्हणून चालणार नाही. हे ओम म्हणजे काय हे जाणायला पाहिजे, तर आपलं कार्य सफल होणार आहे. यमराज सांगतायत ओंकार हा एक अविनाशी प्रणव आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे आणि हेच परब्रह्म पुरुषोत्तम आहे. या ब्रह्म आणि परब्रह्म दोन्हीचं नाव ओंकार आहे. हे ज्याला समजतं तो साधक आपली इहलोकातली किंवा परलोकातली इच्छा पूर्ण करून घेतो. फक्त हे ओम काय आहे हे समजलं पाहिजे. किती सोपं आहे हो. फक्त आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओम हा उच्चार करायचा आहे आणि ओम हे तत्व समजून घेतलं पाहिजे. ओम नुसतं वहीवर लिहिलं किंवा नुसता उच्चार केला तर ओम समजेलच असं नाही. ओम हे परब्रह्माचं बीज आहे. ओम हे परब्रह्माचं अक्षर आहे. अक्षर म्हणजे काय. ज्याचं क्षरण होत नाही त्याला अक्षर म्हणतात. जे कधीही झिजत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. पुढं यमराज सांगतात एतदा लंबनम श्रेष्ठम एतदा लंबनम परम एतदा लंबनम आत्मा ब्रह्मलोके महीयते. एतत् श्रेष्ठम आलंबनम, हेच अत्युत्तम अवलंबन कारक आहे. ज्याचं अवलंबन करावं असं हे अक्षर आहे. हेच सगळ्यांचा अंतिम आश्रय आहे. परम आलंबनम. एतत् आलंबनम, या आलंबनाचं ज्ञात्वा जाणून घेऊन ब्रह्मलोके ब्रह्मलोकामध्ये महीयते महिमान्वित होतो. ब्रह्मलोकामध्ये तो मनुष्य ज्यानी हे ओंकार स्वरूप ब्रह्म जाणलेला आहे तो त्यामध्ये सुद्धा सत्काराला प्राप्त होतो. यमराज म्हणतात हा जो ओंकार आहे
हा परब्रह्माच्या प्राप्तीसाठी सगळ्या प्रकारच्या आलंबनामध्ये श्रेष्ठ आलंबन आहे, अंतिम आलंबन आहे. आलंबन म्हणजे काय? ज्याचं अवलंबन करायचं आहे, जे जाणून घ्यायचं आहे, ज्याचा पाठपुरावा करायचा आहे, त्याला आलंबन असं म्हटलेलं आहे. याच्यापेक्षा कोणतंही श्रेष्ठ आलंबन नाही. फक्त ओंकाराचं तुम्ही आलंबन केलं, त्याचा पाठपुरावा केला, त्याची पूजा केली, त्याचा आदर केला, ते समजून घेतलं, या सगळ्याचा साठी एकच शब्द आहे, तो म्हणजे आलंबन. आणि हे अमोघ साधन आहे. हे रहस्य जो कोणी साधक श्रद्धा आणि प्रेमपूर्वक जाणतो तो परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. इतकंच नव्हे, परब्रह्म लोकांमध्ये त्याचा गौरव होतो. फक्त ओम. भगवद्गीतेच्या 20व्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे बघा. न जायते म्रियते वा कदाचिन नाय भूत्वा भविता व न भाव भूयाः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याची वैशिष्ट्य भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. तो आत्मा म्हणजेच हे परब्रह्म आहे. कारण आपलं अस्तित्व कशामुळे टिकून आहे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या उत्तम पुरुषामुळं हे अस्तित्व टिकून आहे. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं कार्य कोण करतं? हा परब्रह्म करतो. मग या परब्रह्माची ओळख काय आहे? ओम अशी आहे. मग या परब्रह्माची ओळख जर ओम असेल तर या ओमला समजून घेऊन त्याच्यावरती श्रद्धा ठेवून या ओंकाराचा जर आपण नियमित जप केला तर आपल्याला आपल्याच आत्म्याचं दर्शन होणार आहे, जे आपण कधी घ्यायचा प्रयत्न करत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या विश्वातल्या वस्तू अनेक पाहतो, पण ज्याला आत्माराम म्हटलेलं आहे, स्वतःच्या आत्म्यामध्ये आपण डोकावून पाहत नाही. ते कसं पाहता येईल? तर तुम्ही ओमचा जप केलात तर तुम्ही त्या परब्रह्म तत्वाला हाक मारण्यासारखं आहे. पण तुम्ही त्याला प्रेमाने हाक मारली पाहिजे, तुम्ही त्याला आदराने हाक मारली पाहिजे, तुम्ही त्याला श्रद्धेने हाक मारली पाहिजे. तर तो ओम तत्व जो आहे तो तुमचा सिद्ध मंत्र होईल. आणि एकदा तो सिद्ध मंत्र झाला की मग तुम्हाला आत्मदर्शन होईल, तुमच्यातला आत्माराम जागृत होईल आणि मग तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल आणि तुम्ही परब्रह्माची प्राप्ती करून घ्याल. इतकं या ओमबद्दल यमराजाने सांगायला सुरुवात केलेली आहे. आता हे नचिकेताच्या हट्टामुळं म्हणा किंवा अट्टहासामुळं आणि नचिकेत त्या परब्रह्मतत्व समजून घेण्याच्या योग्यतेचा आहे हे यमराजाला समजल्यानंतर ते परब्रह्मतत्व सांगायला सुरुवात केलेली आहे यमराजाने. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याची फक्त 1 मिनिटामध्ये आपण रिव्हिजन करूया. नचिकेताने यमराज आपली स्तुती करत आहेत म्हटल्यानंतर ती त्याला ऐकून घ्यायची नाही आहे, म्हणून त्यांनी मध्येच शंका विचारलेली आहे की जे परब्रह्म धर्माधर्माशी संबंधित नाही, कार्यकारण रूपाशी संबंधित नाही, भूतभविष्य वर्तमान कालाशी संबंधित नाही, ते परमतत्व मला सांगा. मग त्यानंतर यमराजांनी त्यांना ओंकाराबद्दल त्याला सांगितलेलं आहे की ओंकार हा जो आहे हे सगळ्या वेदांचं तपाचरण करणाऱ्यांचं साधकांचं साधूंचं सगळ्यांचं एकमेव लक्ष्य आहे, केंद्रबिंदू आहे की तेच प्राप्त करून घ्यायचं. असं का आहे? तर हे जे ओम अक्षर आहे 16व्या मंत्रात सांगितलेलं आहे, हे ओम अक्षरच परब्रह्म आहे.
हे त्याचं आयडेंटिफिकेशन आहे आताच्या भाषेत. ओम हे या परब्रह्मतत्वाचं आयडेंटिफिकेशन आहे. आणि मग त्याचं अवलंबन करणं म्हणजे काय करणं? ओम या अक्षराचा मी मगाशी आपणाला सांगितला तसा एकदम ओम असा न जप करता असा जप करायचा आहे. आणि मग तो ओंकार नुसता लिहून किंवा जप करून होत नाही. तो ओंकार काय आहे, परब्रह्मतत्व काय आहे हे समजून घेऊन अत्यंत श्रद्धापूर्वक आणि प्रेमपूर्वक त्याच्यावर अवलंबून राहून त्याचा मंत्रोच्चार करायचा आहे. तेव्हा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल असं 17व्या श्लोकात कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातल्या 2ऱ्या वल्लीमध्ये यमराजाने सांगितलेलं आहे. आपण आज इथंच थांबूया. आपल्या काही शंका असतील तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. मी माझ्या बुद्धीला झेपेल एवढं त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन. हरिओम.